नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. गेल्या काही लेक्चरपासून आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो ऑसिलेशन या चॅप्टरवरचे. क्लिअर? बघा, पहिला क्वेश्चन थेरॉटिकल आहे. जस्ट ऑन म्हणजे बोथ द एक्झाम्पल्स आर डिपेंड्स ऑन द कॉन्सेप्ट ऑफ द सिम्पल पेंडुलम. म्हणजे आपण 12वीला जो काही सिम्पल पेंडुलमचा कॉन्सेप्ट आहे, ज्या कॉन्सेप्ट थ्रू आपण सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियडचा फॉर्म्युला डिराईव्ह केला, या अशा सिम्पल अशा टाईम पिरियडच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. आणि पहिला जर क्वेश्चन बघितला म्हणजे 3 वेळा रिपीट झालेला आहे, 2020ला, 21ला, 22ला कंटिन्यू. म्हणजे त्या क्वेश्चन्सचं इम्पॉर्टन्स यू कॅन अंडरस्टँड. ओके. 3 वेळा एखादा क्वेश्चन जर रिपीट होत असेल तर तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिशय काय म्हणू शकतो, सिम्पल कॉन्सेप्टवर डिपेंड आहे तो. ओके. म्हणजे जस्ट यू हॅव टू रिलेट, जो काही फॉर्म्युला आहे तो रिलेट करून तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके. अँड अगेन सेकंड वन इज फ्रॉम द डिपेंड्स ऑन द कॉन्सेप्ट ऑफ सिम्पल पेंडुलम. तोही म्हणजे सिम्पल अशा फॉर्म्युल्यावर तुम्ही सॉल्व करू शकता. अँड द सेकंड वन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2023 2023चा क्वेश्चन आहे. बघा, आपण पहिल्या क्वेश्चनकडे वळूया. ठीक आहे. सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर फर्स्ट. बघा, ए पेंडुलम क्लॉक. ठीक आहे, एक क्लॉक आहे, एक वॉच क्लॉक आहे किंवा आपली काय कोणत्या प्रकारचा समजा क्लॉक, समजा वॉल क्लॉक समजा, इज रनिंग फास्ट. जी काही क्लॉक आहे, ओके, रनिंग फास्ट आहे. म्हणजे तिच्या आतमध्ये जे काही आवर हँड्स, सेकंड हँड्स, मिनिट हँड्स आहे, तो फास्ट मूव्ह करतो आहे टू करेक्ट इट्स टाईम. ओके. म्हणजे त्याचा टाईम आपल्याला करेक्ट करायचा आहे, तो फास्ट मूव्ह नाही झाला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जी काही एखादी करेक्ट वॉच आहे, ओके, ती समजा 5 मिनिट जर पुढे चालली असेल तर ही 8 किंवा 10 मिनिट पुढे चालली. याचा अर्थ काय, जो काही टाईम आहे, ओके, तो टाईम फास्ट मूव्ह होतो. ओके. कशामुळे, त्याच्यामध्ये जे काही हँड्स आहे तर ते फास्ट मूव्ह होत आहे. तर तो टाईम आपल्याला करेक्ट करण्यासाठी काय गोष्टी करावं लागणार. ओके. द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2020, 2021 आणि 2022. याच्या लक्षात. चला, काय हरकत नाही. बघा, मग आपण त्याचा मास रिड्यूस केला पाहिजे तो बॉबचा, की आपण त्याचा ॲम्प्लिट्यूड रिड्यूस केला पाहिजे, की लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम रिड्यूस केली पाहिजे, की इन्क्रीज केली पाहिजे. बघा, एकदम सिम्पल आहे. ओके. सिम्पल पेंडुलमवर आहे. ओके. हे जे काही सगळ्या गोष्टी आहे ना, हे पेंडुलम सिम्पल पेंडुलमवर डिपेंड आहे. ठीक आहे. चला, काही हरकत नाही. बघा, तुमच्याकडे काही वॉल वॉच असे पण राहतात. ठीक आहे. इथे तुमचा जो काही राहतो तो टाईम पिरियड दाखवतात याच्यात. ओके. आणि इथे तुमच्याकडे एक असा एक पेंडुलम राहतो. ओके. तो जो काही असा ऑसोलेट होत राहतो. ओके. अशा प्रकारच्या वॉचेस तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात. जो काही, ओके, या बॉक्समध्ये तुमचा जो काही पूर्ण वॉचचा जो काही सिस्टम आहे तो राहतो आणि एक असा सिम्पल पेंडुलम राहतो. अशाच प्रकारची गोष्ट समजा. आता हा पेंडुलम फास्ट मूव्ह झाल्यामुळे हा जो काही टाईम आहे, ओके, समजा हे दोघं रिलेटेड आहे, टाईम फास्ट मूव्ह होतो. ओके. मग तो टाईम फास्ट मूव्ह नाही झाला पाहिजे. ओके. आता बघा, सिम्पल पेंडुलमचा फॉर्म्युला आपल्याकडे T = 2π√L/g. ओके. 2π आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जोपर्यंत आपण पृथ्वीवर आहे तोपर्यंत ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर/सेकंड कॉन्स्टंट. 2π इज आर्बिटरी कॉन्स्टंट. पाय तुम्हाला तर माहिती आहे, पायची व्हॅल्यू 3.14. ओके. म्हणजे जो काही टाईम पिरियड आहे तो सरळ कशावर डिपेंड आहे, लेंथवर. हा जो काही सिम्पल पेंडुलम आहे, या सिम्पल पेंडुलमच्या कशावर डिपेंड आहे, लेंथवर डिपेंड आहे. चला, काही हरकत नाही. ओके. मग आपल्याला जो काही टाईम आहे तो फास्ट मूव्ह होतो. ओके. त्याला करेक्ट करण्यासाठी आपल्याला टाईम पिरियड वाढवायचा आहे. म्हणजे बघा, जसा हा एक ऑसोलेशन कंप्लीट करण्यासाठी तो अर्धा सेकंदच घेत आहे. ओके. मग आपल्याला त्याचे काय म्हणू शकतो, त्याचा जो काय ऑसोलेशनचा टाईम पिरियड आहे तो वाढवायचा आहे. म्हणजे हा एक ऑसोलेशन, ओके, इनिशियली जर तो 0.5 सेकंद घेत असेल, ओके, तर आपल्याला तो 1 सेकंद करायचा आहे. म्हणजे आपल्याला टाईम पिरियड रेज करायचा आहे. ओके. व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू रेज दी टाईम पिरियड आपल्याला काय करायचं, रेज करायचं आहे. म्हणजे 0.5 सेकंदवरनं आपल्याला 1 सेकंदमध्ये त्याला टर्न करायचं. मग आता जर टाईम पिरियड जर तुम्हाला रेज करायचं असेल तर तुम्हाला काय इन्क्रीज करावं लागेल, वी हॅव टू इन्क्रीज द लेंथ. वी हॅव टू इन्क्रीज दी लेंथ. याच्या लक्षात. जोपर्यंत आपण त्या सिम्पल पेंडुलमचा जो काही लेंथ आहे, बॉब आणि त्या सिस्टममधलं जो काही रिजिड सपोर्ट आहे त्यामधलं जोपर्यंत आपण लेंथ इन्क्रीज नाही करणार तोपर्यंत टाईम इन्क्रीज नाही होणार, रेज नाही होणार. ओके. म्हणजे बघा, तुमचा कोणता ऑप्शन तिथं बसतो बघा, वी हॅव टू इन्क्रीज द लेंथ ऑफ ए सिम्पल पेंडुलम सिस्टम. याच्या लक्षात. आपल्याला रिड्यूस कोणत्याच गोष्टी करायचं नाही. आपल्याला जर टाईम पिरियड जर इथे इन्क्रीज करायचा असेल, याच्या लक्षात, आपल्याला जर इथे टाईम पिरियड जर इन्क्रीज करायचं असेल आणि टाईम पिरियड आणि लेंथमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे.
या दोघांमध्ये रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल. जर लेंथ इन्क्रीज केली तर मी टाईम पिरियड इन्क्रीज होतो, लेंथ जर रिड्यूस केली तर टाईम पिरियड काय होतो, रिड्यूस. मग तो जो काही फास्ट मुव्हिंग अँड आहे त्याला जर आपल्याला त्याचा जर टाईम पिरियड जर रेज करायचा असेल तर जो काही हा पेंडुलम आहे, या पेंडुलमची आपल्याला बघा इनिशियली समजा हा अशा प्रकारे होता, तर आपल्याला काय करायचं आहे, त्याची लेंथ इन्क्रीज करायचं आहे. याचा लक्षात, समजा ही लेंथ एल होती, तर आपण समजा ही जी काही लेंथ आहे 2 पट वाढवली म्हणजे 2 टाइम्स लेंथ इन्क्रीज करायची. मग ते तुम्ही 2 पट वाढवा, 3 पट वाढवा, 4 पट, पण जी काही अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला आहे तो आपल्याला काय करायचा, लेंथ इन्क्रीज करायचा. देअरफॉर वी हॅव टू इन्क्रीज द लेंथ ऑफ दॅट सिम्पल पेंडुलम सिस्टम. याच्या लक्षात. द क्वेश्चन इज फ्रॉम महाराष्ट्र CET 202021 2022. म्हणजे 3 वेळा आलेला क्वेश्चन आहे आणि अतिशय काय म्हणू शकतो थेरॉटिकल क्वेश्चन्स आहे, परंतु या सगळ्या अंडरस्टँडिंग तुम्हाला आली पाहिजे यासाठी हे सगळं आपण इथे रचवण्याचा प्रयत्न केला. याचं लक्षात बघा, तुम्ही पॉज करून नोट डाऊन करू शकता, जेणेकरून आपण जो काही न्यूमरिकल नंबर सेकंड आहे विच इज अगेन डिपेंड्स ऑन द कन्सेप्ट ऑफ सिम्पल पेंडुलम, वी कॅन मूव टुवर्ड्स दॅट न्यूमरिकल. पॉज करून नोट डाऊन करा. ठीक आहे, चलो बघा आता आपण न्यूमरिकल नंबर सेकंडकडे वळूया. बघा हाही न्यूमरिकल म्हणजे याच फॉर्म्युलावर डिपेंड आहे, सिम्पल पेंडुलमच्याच फॉर्म्युल्यावर हा न्यूमरिकल डिपेंड आहे. न्यूमरिकल नंबर सेकंड सोल्यूशन. बघा, टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम ऑन अर्थ सरफेस इज टी. काही हरकत नाही. इट्स टाइम पिरियड बिकम्स एक्स टाइम टिम्स when taken to a height of r, and that height of r is equal to the earth radius above the earth surface, then value of x is. एकदम सिंपल आहे. बघा, ही आपली पृथ्वी आहे. ओके, ही झाली रेडियस r. ओके, पृथ्वीच्या सरफेसवर आपल्याकडे एक सिंपल पेंडुलमचा पूर्ण सिस्टम आहे. याच्या लक्षात. ओके, पृथ्वीच्या सरफेसवर आपल्याकडे सिंपल पेंडुलमचा सिस्टम आहे आणि त्याचा टाइम पिरियड आहे टी. ओके, आता काय केलं आपल्याला, ओके आता काय केलं आपण, त्या अर्थपासून एच एवढ्या हाईटवर, याच्या लक्षात बेटा, या अर्थपासून ही झाली रेडियस, एच एवढ्या हाईटवर हा आपण सिम्पल पेंडुलमचा पूर्ण सिस्टम घेऊन गेलो. ही झाली हाईट एच, आणि ही जी काय हाईट आहे अर्थच्या रेडियस एवढी आहे म्हणते. ही जी काय हाईट आहे कोणा एवढी आहे, अर्थच्या रेडियस एवढी. मग या ठिकाणी या पॉईंटला त्यांनी आपल्याला काय विचारलं, टाईम पिरियड, म्हणजे जो काही टाईम पिरियड झाला तो किती झाला, एक्स टाइम्स टी. याच्या लक्षात बघा, टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम ऑन द अर्थ सरफेस इज टी. अर्थच्या सरफेसवर सिम्पल पेंडुलमचा टाइम पिरियड किती आहे, टी. चला काय, इट्स टाइम पिरियड बिकम्स एक्स टाइम टी वेन टेकन टू हाईट आर. ओके, याच्या लक्षात, म्हणजे जो काही सिम्पल पेंडुलम आहे तो एच एवढ्या हाईटवर घेऊन गेलो तर त्याचा टाइम पिरियड टीचा कशात कन्वर्ट झाला, एक्स टाइम टिम्स, म्हणजे त्याचा जो काही टाइम पिरियड आहे तो रेज झाला किती टाइम्स, एक्स टाइम्स. ओके, आणि जी काय हाईट आहे ती त्या पृथ्वीच्या रेडियस एवढी आहे. ठीक आहे. ओके, इथं बघा ब्रॅकेटमधल्या इक्वल टू द अर्थ रेडियस अबाव द अर्थ सरफेस देन द व्हॅल्यू ऑफ एक्स, म्हणजे जो काही टाइम पिरियड आहे किती पट इन्क्रीज झाला तो आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथं लक्षात. चला काय हरकत नाही. बघा, टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय आहे, टी इक्वल्स टू 2π स्क्वेअर रूट ऑफ L/G. चला काही हरकत नाही. 2π कसा आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, आता जो काही सिम्पल पेंडुलम होता, सुरुवातीला तो अर्थच्या सरफेसवर होता, नंतर तो एच एवढ्या हाईटवर आपण घेऊन गेलो. त्याच्यामुळे याच्यात चेंजेस काय होत आहे, इथं चेंज होत आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस. ओके, म्हणजे टाइम पिरियडमध्ये 2π कॉन्स्टंट आहे. आपण जो काही सिम्पल पेंडुलम आहे तो जो काही टाइम पिरियड आहे, ओके, जो काही टाइम पिरियड आहे तो कोणामुळे चेंज होत आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जो काही टाइम पिरियड आहे तो कोणामुळे चेंज होत आहे, म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर आणि पृथ्वीच्या सरफेसवरून काहीतरी हाईटवर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते, चेंज होते. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते, चेंज. आता हा जो काही जी आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आहे, याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, Gm/r स्क्वेअर, वेअर G इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, where m is mass of the earth and r is nothing but the radius of the earth. ओके, म्हणजे या पॉईंटला पूर्ण पृथ्वीच्या कोणत्याही जर सरफेसवर जर आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायचं असेल तर हा फॉर्म्युला. परंतु आता हा जो काही सिम्पल पेंडुलम आहे तो वर गेला आहे, सरफेसवर राहिला का नाही. मग बघा, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच, काय फॉर्म्युला राहतो याचा, Gm/r
आर प्लस एच त्याचा होल स्क्वेअर. पहिले फॉर्म्युला काय होता, जीएम अपॉन आर स्क्वेअर. ओके, वरची टर्म तर सेम आहे जीएम, परंतु या रेडियसमध्ये आता काय ॲड झाला, हाईट, आणि त्याचा काय केला आपण स्क्वेअर. ओके, म्हणजे एवढा काय झाला, चेंज झाला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये. बघा, देअरफॉर जी एच इक्वल्स टू जी एम. जी काय इथं हाईट घेतली ती कोणाबरोबर आहे, आर, म्हणजे आर, आणि इथं पण आर टाकायचा, आर प्लस आर 2r, 2rचा स्क्वेअर. म्हणजे हा फॉर्म्युला काय झाला, जी एम अपॉन 4r स्क्वेअर. फॉर्म्युला काय झाला, जी एम अपॉन 4r स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला फाइंड आउट करायचा आहे किती पट तो टाइम पिरियड इन्क्रीज झाला. बघा, या कंडिशनला टाइम पिरियडचा हा फॉर्म्युला आहे, या कंडिशनला टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे. बघा, जो काही टाइम पिरियड येतो टी होता तो आता किती झाला, x टाइम्स टी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी at height h. ओके, मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट अँड मेक इट इक्वेशन नंबर सेकंड. येत आहे ना लक्षात. ओके, आणि तुम्हाला जसं आपण हे म्हणजे 8वी 9वी 10वीत पण शिकलेलं की सेंट्रली ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती राहते, 0. का बरं, कारण की या पृथ्वीच्या सेंटरवर कोणत्याच प्रकारचं मास नसतं. मग मासच तुमच्याकडं नाही आहे. ओके, मासची व्हॅल्यू किती झाली, 0. म्हणजे पूर्ण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ किती राहतो, 0. मग आपण जसं जसं सेंटरच्या पुढे येतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी रेज होते, आणि सरफेसवर किती होते, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आपण सरफेसपासून जसं जसं वर जातो तसं तसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय ते कमी होत जाते. एक सिम्पल कन्सेप्ट आहे, क्लिअर. आता बघा, आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2च्या लेफ्ट हँड साईडला एक्स सफिक्स टी, इक्वेशन 1च्या लेफ्ट साईडला आहे टी. ठीक आहे, इक्वल्स टू. ठीक आहे, आता बघा देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ हा जो काही टाइम पिरियड आहे याचा आहे, त्याच्यामुळे याचा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठं पाहिजे, खाली. ओके, आणि हा जो काही टाइम पिरियड आहे याच्यासाठी याचा ॲक्सेलरेशन ड्यू खाली पाहिजे, परंतु रेसिप्रोकलमध्ये जो काय गेला, वर गेला. चला, काही हरकत नाही. बघा, टी टी गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स एक्स, देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन जी सफिक्स एच. ओके, आता बघा, या जी सफिक्स एचची व्हॅल्यू बघा जी एम अपॉन आर स्क्वेअर, या ठिकाणी मी काय पुट करू शकतो, जी डिवायडेड बाय काय राहिला, 4. म्हणजे एच एवढ्या हाईटवर जी काय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे सरफेसपेक्षा 4 पट लहान आहे. म्हणजे जी एचच्या ठिकाणी मी काय टाकू शकतो, आता बघा, देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ जी, आणि जी सफिक्स एचच्या ठिकाणी काय टाकू शकतो, जी डिवायडेड बाय 4. म्हणजे हा 4 वर गेला, जी जी गेट कॅन्सल. देअरफॉर एक्स इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 4. स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजे किती, 2. म्हणजे 2 पट टाइम पिरियड काय झाला, वाढला. म्हणजे इथे जर टाइम पिरियड तो जर 2 सेकंद राहिला तर इथं 2 × 2 4, म्हणजे तो टाइम पिरियड किती झाला, टी प्राईम 4 सेकंद. 2 पट टाइम पिरियड काय झाला, तो इन्क्रीज झाला. ओके, 2 पट तो टाइम पिरियड काय झाला, इन्क्रीज झाला. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2023. याच्या लक्षात अशा प्रकारचा तो पूर्ण कॉन्सेप्ट आहे. याच्या लक्षात प्रत्येक गोष्टी म्हणजे तुम्हाला इथं क्लिअर कट पाहिजे, त्याशिवाय तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. याच्या लक्षात आहे, सिम्पल आहे, अतिशय सिम्पल. मी फ्री बॉडी डायग्राम काढला, फ्री बॉडी डायग्राममधनं तुम्हाला एकदम क्लिअर कट अंडरस्टँडिंग आणून दिली की तो सिस्टम कुठे होता, नंतर याच्या एवढ्या हाईटवर गेला. ओके, मग त्याचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला, मग टाइम पिरियड फॉर्म्युलामध्ये जो काही टाइम पिरियड आहे फक्त तो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सोबतच चेंज होतं, कारण की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू हाईट काय होऊन राहिली, चेंज. अशा पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणारच. ठीक आहे, तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला सर, नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.